प्रथमतः मी आपल्या सर्वांची माफी मागतो। सकाळी आम्ही दौरा सुरू केला, ज्यांची उत्सुकता आपल्याला बघण्याची होती आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पूर्ण धुरा शिवसेना पक्षाचे ते स्टार प्रचारक म्हणून काम करत असणारे गोविंदाजी आज आपल्यापर्यंत पोहोचणार होते। आम्ही दुपारी हा दौरा सुरू केला। आमच्या बरोबर मुख्यमंत्री साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आदरणीय राजेशजी मोरे साहेब आणि आम्ही तो दौरा सकाळपासून सुरू केला। संगमनेर, बोटा, घारगाव, कोतुळ हा सगळा पट्टा घेत असताना गोविंदाची शेवटचा कोतुळचा दौरा रॅली संपत असताना थोडी पोटामध्ये त्यांना दुखू लागले आणि मग त्यांना आम्हाला तिथूनच त्यांना हॉस्पिटलच्या दिशेने आम्ही त्यांना काढलं। परंतु मध्ये अकोला आणि राजूरचा दौरा करून शमशेरपूरला येणं होतं। ही दोन्ही गावं, ही दोन्ही शहरं मोठे करून शमशेरपूरला सभेचं नियोजन होतं। साधारणतः 50 ते 70 गाड्या ही सगळी सहकारी आपल्या बरोबर होती, परंतु गोविंदाजी तिथं येत नाही म्हणून त्यांना हॉस्पिटलला आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्यांना पुढे पाठवलं आणि आपण इथं थांबलेलो आहोत सगळेजण। आपल्याला चुकीचं काही वाटू नये म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी मोरे साहेबांना घेऊन इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलो। शेवटी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही झंझावती दौरा करतोय। नेवासा असेल, श्रीरामपूर असेल, कोपरगाव असेल, राहाता असेल, संगमनेर असेल, अकोला असेल, आपण बघतोय की सगळ्याच ठिकाणी आपण एवढी लग्न सराईची दाट तीत असताना आपण सगळेजण, आपली सगळे सहकारी, आपली सगळे हितचिंतक ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकदम अत्यंत आपला घरचा उमेदवार समजून आपण काम करतोय। म्हणून एखादी छोटीशी गोष्ट झाली तर याच्यामध्ये नाराज व्हायचं कारण नाही। त्यांनी सांगितलं की मला खरंच बरं वाटत नाही, तुम्ही सांगाल तर येतो। आम्ही सांगितलं साहेब तुमचं बरं वाटत नसेल तर तुम्ही हॉस्पिटलला जा। 3 दिवस ते शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ते आणि आज बाकीचे बी स्टार आपल्याकडे उपलब्ध आहे। उद्या मुख्यमंत्री साहेबांची सभा संगमनेर आणि श्रीरामपूरला 2 सभा आपण लावलेल्या आहे। उद्या 2ची सभा संगमनेर मध्ये होईल, संध्याकाळी श्रीरामपूरची सभा होईल। मध्ये 1-2 11 तारखेचा जो आपला प्रचार थांबतोय त्याच्यामध्ये आपण गोविंदाला इथे 100% आपण आपल्याला स्पेशल वेळ काढून तुमच्यासाठी आणेल। मी तुम्हाला हा शब्द देतो, 100% ते आपल्यासाठी येतील। एवढे खडतर घारगाव असेल, बोटा असेल, कोतुळ असेल, ब्राह्मणवाडा असेल, चैतन्यपूर असेल, या सगळ्या विभागामध्ये आज गोविंदाने पहिल्यांदा या अकोला तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर, नामदार मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रेमाखातर, खासदार लोखंडे साहेब यांच्या अग्रस्थव आणि प्रेमाखातर त्यांचा प्रचार करण्यासाठी या अकोला तालुक्यामध्ये प्रथमतः कोणी एवढा मोठा सिनेस्टार आले असेल तर गोविंदाजी आपल्यासाठी आले। म्हणून आपलं हे होम टाउन आहे, हे शमशेरपूर हे माझं गाव आहे। या गावामध्ये जरी आता आले नाही ते तरी ते 2 दिवसामध्ये आपण ते कसे येतील, थोड्याशा अडचणी झाल्या म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही। तुम्ही माझे सगळे घरचे सहकारी आहेत आणि म्हणून तुम्ही नाराज व्हायचं कारण नाही। मी पहिलं तालुक्यातील बाकीच्या गावांमध्ये त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न केला, कार्यक्रमामध्ये थोडासा व्यत्यय आला, परंतु हा व्यत्यय आपण 2 दिवसामध्ये भरून काढू। मोरे साहेब आपल्यासाठी तेवढाच निरोप घेऊन आले। त्यांनी चालता चालता ही सगळी गोष्ट सीएम कार्यालयाला कळवली। सीएम कार्यालयाने त्यांना अत्यंत विश्वासू म्हणून ठेवले, तुम्ही तिथपर्यंत गेलं पाहिजे। आपला तळागाळातला शेवटचा कार्यकर्ता, शेवटचा मतदार, शेवटचा घरचा माणूस, त्याच्यापर्यंत आपल्या जे काही प्रचार यंत्रणेमध्ये जर काही डिस्टर्बन्स होत असेल तर तो मेसेज पोहोचवण्याचं काम नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे करतात। म्हणजे कोणाला अविश्वास वाटू नये, कोणाला त्याच्यामध्ये व्यत्यय वाटू नये म्हणून आज आपले मोरे साहेब माझ्या समवेत शमशेरपूरला आलेले आहेत। याच्यानंतर आम्ही अकोल्यात जाणार आहे, राजूरमध्ये जाणार आहे आणि म्हणून पुढचा जो काही अखंडित दौरा आहे तो दौरा आम्ही 2 दिवसामध्ये लावणार आहे। मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करेन
नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला काहीच कमी केलं नाही. आज तुम्ही बघताय आढावा विभाग असेल, अकोला तालुका असेल, या तालुक्यामध्ये 7 महिन्यामध्ये साहेब 300 कोटीचा निधी आपल्यासाठी दिला. आणि नुसता निधी दिला नाही तर प्रत्यक्षामध्ये सगळी कामं चालू आहे. म्हैसोळण देवठाण असेल, चिचखांड ते शेरंकेल असेल, मुठाळणे असेल, ही सगळी कामं आज आपण प्रत्यक्षात बघतोय. आज विरोधकांच्या बोलतापीला बळी न पडता आपल्याला विकासात्मक कामं करायचे. आपल्याला कुठल्याही जातीवादक राजकारण आपल्याला ह्या विभागामध्ये नक्की करायचं नाही. आपण खऱ्याला खरं मानलं पाहिजे, खोट्याला खोटं मानलं पाहिजे. आपण काम करत असताना जर आपण फक्त ह्याच विभागामध्ये बसून जर राहिलं, गावात जर फाट्यावर बसून जर राहिलं तर ही विकास कामं मंजूर होणार नाही. म्हणून आपल्याला फार महत्वाची जबाबदारी, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारीमध्ये शमशेरपूर विभागाची सुद्धा, अकोला तालुक्याची सुद्धा प्रश्न सोडवण्याची ही जबाबदारी खासदार लोखंडे साहेबांनी आपल्यावरती टाकलेली आहे. मला आपल्याला एकच विश्वास देतो की ह्या विभागामधील सर्व प्रश्न ही गेल्या 8 महिन्यापासून आणि पुढे 6 महिन्यामध्ये या आपल्या विभागातील ही सर्व प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला एवढीच ग्वाही देतो. आणि गोविंदाजी आपल्यापर्यंत काही व्यत्यय आल्यामुळे 3 सभा आपल्याला रद्द कराव्या लागल्या. या सभा 2 दिवसामध्ये आपण लावून आपण इथपर्यंत आपले सिनियर स्टार पोहोचतील, त्यांचं मत आपल्या उमेदवाराविषयी, आपल्या पक्षाविषयी ते व्यक्त करतील, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. यानंतर मोरे साहेब आपलं मत व्यक्त करतील. आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे शिलेदार, आज म्हणजे नगराध्यक्ष आणि आपले नेते बाजीराव शेठ दराडे, आज आणि तुम्ही सगळे इथे बसलेले शिवसैनिक ना, आवाज येत नाही शिवसैनिकांसारखा, जरा जोरात पाहिजे, भूक लागले. बघा काय झालं, एखादा स्टार प्रचारक आहेत, सकाळपासून फिरत होते आमच्यावर, आम्ही त्यांच्यावर, आपले बाजीराव शेठ होते, सकाळपासून फिरत होते. आपण कार्यकर्त्यांना आपली सगळी सवय आहे, स्टार असतात ना, त्यांना सगळं हे झाल्यावरती, अर्धा दौरा झाल्यावरती त्रास झाला किंवा तेवढ्या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही त्यांना तेच सांगत असतो नेहमी की सामान्य माणसं ज्या पद्धतीने काम करतात अशा पद्धतीनं स्टार काम करत नाही. पण अजून एक स्टार आहे, तो दिवस रात्र काम करतो, 24 तासामधले 18 तास काम करण्यात घालवतो. त्यांना भेटायला कधी माणूस, सामान्य माणूस जाऊ शकतो. माहितीये कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ज्यांच्याकडे कधीही सामान्य माणसांची गर्दी असते. कुठे दुर्घटना झाली, संकट आलं, धावत कोण जातो? एकनाथ शिंदे. उद्या तुम्हाला ह्या सगळ्यांच्या सभेला श्रीरामपूरला तिकडे जायचं आहे. गोविंदा स्टार आहेतच, पण ह्या सगळ्यांचे, आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री सुपरस्टार आहेत का नाही? सुपरस्टार आहेत की नाही? आता जसं मगाशी दराडे साहेबांनी सांगितलं की विकास कामाची ही सगळी गंगा तुमच्या इथे खासदार सदाशिवभाऊ लोखंडे यांनी ते आणलेली आहे. आपण बघितलं असेल तर गेल्या 5 वर्षामधले 2.5 वर्ष बंद दरवाज्यात गेली. सगळ्या अडचणीचा सामना लोकांना करायला लागला. लोक काय अडचणीत आहे हे तुम्ही बघितलं का? शिंदे साहेबांनी सगळ्या या अडचणीतनं मार्ग काढायचा प्रयत्न केला. सरकार आपलं 2.5 वर्ष पण होतं, पण तेव्हा मुख्यमंत्री घरात बसून होते आणि आता मुख्यमंत्री सामान्य माणसांमध्ये, सगळ्यांमध्ये मिसळणारे आहेत. ह्या मुख्यमंत्र्यांचा एक शिलेदार सदाशिवभाऊ लोखंडे यांना खासदारकीचं तिकीट दिलेलं आहे. त्यांना बहुमतानं निवडून आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? आवाज तुमचा एकदा शिवसैनिकासारखा येत नाही. जबाबदारी कोणाची आहे? मग आता ह्या सगळ्या ह्याच्यात न पडता बघा, शिंदे साहेबांनी मला लगेच माझ्या फोनवर बोलवलं, साहेब असा साहेब अडचण झाली. साहेब बोले तू जातीने जा तिथे, सगळ्यांशी बोल. जरी आमचे समजा ते नशीब आले, त्यांच्या काही अडचणी आल्या असतील, पण आमच्या शिवसैनिकाला सांगायचं ते नाराज व्हायचं नाही. कुठल्याही गोष्टी शिवसैनिकांना नाराज व्हायचं नाही. त्यांनी जायचंय, त्यांनी भिडायचंय.
भिडणार की नाही? इथनं कितीचा लीड भेटणार सदाशिव भाऊना? किती? जास्तीत जास्त म्हणजे किती? प्लस मध्ये. मी अकोल्यामधनं प्लस होणार पूर्ण. चला तुम्ही शब्द दिलाय, असा शब्द मी सीएम साहेब उद्या येणारच आहे. तुमच्या वतीनं मी सीएम साहेबांना शब्द देणार आहे. देऊ का? खर तर मगाशी तिथनं सगळे जेव्हा झाले, दौरे सुरू झाले, मी बाजीराव शेठ नाही बोललो, पण की बाबा काय करतो पहिलं तिकडे जाऊ. पण त्यांची ते पण कार्य करते. ते बोलले नाही पहिलं बाकीच्या ठिकाणी जाऊ. ते जाता जाता थोडासा उशीर झाला. उशीर झाल्यामुळे अजून त्यांची थोडस खाण्यापिण्याची त्यांना हे नसल्यामुळे झालं. पण नेता असा होता असा, त्यांनी काय विचार केला, पहिलं माझ्या बाकीच्या ठिकाणी घेऊन जाईल, बाकीच्या नंतर आपल्याकडे आणि शेवट आपल्या इथे करू. ठीक आहे, नाही झालं तरी पण मी तुम्हाला एक नक्की सांगतो की आता 2-4 दिवसामध्ये जसं जमेल तसं मी नक्की स्टार प्रचार घेऊन येईल. पण मी पुढच्या निवडणुकीला तुमच्या प्रचारार्थ एखादा मोठा स्टार तुमच्या इथे नक्की येईल. ते आणायची जबाबदारी माझी. आणि मी त्यांना मगाशी म्हटलं गाडीवरती की गोविंदा जरी नाही आला तरी ते काय गोविंदापेक्षा कमी नाही आहेत का? तुम्हाला रोजचाच गोविंदा दिसतोय की नाही इकडे? हा, गोविंदा फक्त इकडचे गोविंदा तुम्हीच आहात. आणि तुम्हाला म्हणजे जरी गोविंदा आला नाही तरी तुम्हाला भेटायला सगळी माणसं तशी थांबून राहिले. हा तुमच्यावरचा विश्वास आहे. आणि तुमच्यावरचा विश्वास हा या लोकांचा कमी होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, एवढी आपुलकी मी नेत्यांमध्ये खालच्या लोकांबद्दल आपुलकी नसते, पण बाजीराव शेठना मला सारखी काळजी. त्यांना तुमच्याबद्दल खूप आपुलकी आहे. खूप तळमळतेने ते सांगत होते की त्यांची एवढं वेळ हे चालू होतं की नाही आमची सगळी माणसं थांबलेत आणि ह्या सगळी एवढी जय्यत तयारी करून एखादा त्यांना अडचण माहिती आहे ते घुसतो. पण ते त्यांनी बघितलं, अडचण समजली आणि बोलले नाही ठीक आहे साहेब जाऊन द्या त्यांना. मी माझ्या माणसाला समजेल. माझी माणसं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. मी सांगेल ते त्यांना पटणार आहे. मी आणि म्हणून सीएम साहेबांना फोन लावून त्यांना दिला. ते बोले साहेब नाही आम्हाला माहिती आहे, आम्ही त्यांच्या बरोबरच होतो. आणि ते बोले माझ्या माणसाला काही टेन्शन नाही, माझ्या माणसांच्या वतीने मी शब्द देतो, ते नाराज होणारे नाहीत. खरं आहे? वा, असा विश्वास नेत्याचा आपल्या कार्यकर्त्यावर असतो, तोच नेता मोठा होतो आणि तो कार्यकर्ताही मोठा होतो. मी तुम्हाला आता 13 तारखेला आपल्याला सदाशिवभाऊ लोखंडे यांना बहुमतानं विजयी करायचं आहे. आता दिवस थोडे आहेत. तुम्हाला दिवस रात्र एक राहून काम करायचं आहे. हे काम करायची तयारी ठेवा. आणि 13 तारखेच्या मतदानाला तर दिवस एकदम थोडे, तुम्ही जागरूक राहून काम करा असं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.